पुण्यामध्ये रात्री 4 तासाच्या पावसानं शहरातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं आणि याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचं प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी आहेत, अशी प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे विवेक विलणकर यांनी दिलेली आहे। पुण्यात काल रात्री मोठा पाऊस झाला, मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि महानगरपालिकेचे जे दावा करते की आम्ही 80% 70% कामं केलेली आहेत ते सगळे फेल गेल्याचं दिसलं। कारण शहरातल्या दाहेरी, वडगाव, त्याचबरोबर कात्रज, कोंढवा सगळ्याच भागात पाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं। रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर सर आहेत। सर, महानगरपालिका दावे करत असते दरवर्षी आणि दरवर्षी पुणेकरांची ही बोंब आहे, म्हणजे मुंबईची तुंबई म्हणण्यापेक्षा आता पुण्याची तुंबई होती अशी सगळी स्थिती आहे। याला जबाबदार कोण आहे, काय आहे बरं उपाय योजना? नाही, एवढे दिवस प्रशासन आपल्या राजकीय पक्षांवर खापर फोडू शकत होते। आता 3 वर्ष झाली प्रशासक राज आहे, एकही राजकीय पक्ष सत्तेत नाही आणि प्रशासक राज असताना कुठलेही त्यांच्या मते असलेले अडथळे नसताना वेळेवर कामं का होत नाही त्याला पूर्णपणे जबाबदार महापालिका प्रशासन, त्यांचे अधिकारी आणि त्यांनी ज्यांना कंत्राट दिली ते कंत्राटदार हीच लोक आहेत। आता इथं मागं तुम्हाला जे काम दिसते हे काम 31 मार्च पूर्वी व्हायला पाहिजे होतं, कारण गेल्या वर्षीचं काम आहे। पण आता तुम्हाला हे काम चालू असताना दिसतंय ही दिरंगाई का झाली, कशी झाली, बघणारं कोणी नाही। काम काय क्वालिटी होतं का नाही हे बघणारं कोणी नाही। अधिकारी वर्ग फक्त तिथं ऑफिसमध्ये बसून बिलं काढण्यात मग्न आहे। अनेक रस्त्यांवर अशीच परिस्थिती तुम्हाला दिसेल। खोदलेले रस्ते, जिथं रस्त्यांना उतार पाहिजे तिथं उतार नाही, साधं जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज नाहीच आहेत बऱ्याच रस्त्यांना, जिथं आहेत तिथं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचं चेंबर जिथं आहे त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेलं दिसेल, पण ते त्या चेंबरमध्ये जातच नाही, कारण उतारच प्रॉपर दिलेला नाही। म्हणजे इंजिनिअरिंग नावाची गोष्ट जी लहानपणी कॉलेजमध्ये शिकवली जाते ते कुणी इथं शिकलेत का नाही हे वाटण्या इतकी वाईट परिस्थिती आहे। पुणेकरांना वाली कुणी नाही। दुर्दैव असं आहे की महापालिका निवडणुका आता 3-4 महिन्यावर आल्या आहेत तरी आजही एकही राजकीय पक्ष तुम्हाला रस्त्यावर उतरून याच्यात काही बघताना दिसत नाही, प्रशासनाला जाब विचारताना दिसत नाहीये आणि त्यामुळे मग काय फक्त निवडणुकीच्या वेळेला मतं मागायला येणार का असा नागरिकांचा जो प्रश्न आहे तर तो काही चुकीचा नाही। तर हे होते विवेक वेलणकर सर आणि पुणेकरांना कुणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया विवेक वेलणकर यांनी दिली आहे। या सगळ्याला जबाबदार जे आहे ते प्रशासन आणि हे सगळे राजकारणी असल्याचं सुद्धा त्याने आरोप केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।